नमस्कार मित्रांनो, पारू पुढील भागामध्ये अहिल्यादेवी कदमच्या पियेला चांगलीच ताट कळते. त्याचा मात्र संताप होत असतो. पहिले जे लोक आलेले असतात अहिल्या त्यांच्याशी बोलत असते. ते गेल्यानंतर ती फोन करून म्हणते त्यांना पाठवा. कदमचा पिया आत जातो आणि बसायला लागतो. अहिल्या म्हणते मी बसायला सांगितलं का तुम्हाला? तर तो मॅडम आमच्या साहेबांना अपॉइंटमेंट द्या. अहिल्या म्हणते जा आणि तुझ्या साहेबांना सांग अहिल्यादेवीकडे वेळ नाही. तो मॅडम तुम्ही जे गावं दत्तक घेतले ना त्यामध्ये आमच्या साहेबांचे करोडं अडकलेत. तुम्ही फक्त एक काम करायचं, त्या गावकऱ्यांना सांगायचं गाव खाली करा. त्यांचं पुनर्वसन कुठे करायचं ते आम्ही बघतो. आणि हां, तुमची आणि आमच्या साहेबांची मीटिंग मी उद्या 3 वाजता फिक्स केली. तो जायला लागतो. अहिल्या म्हणते 1 मिनिट. ती जाते आणि त्याच्या एक कानाखाली देऊन म्हणते तुला सांगितलं ना माझ्याकडे वेळ नाही आणि तू नशीबवाने तुला 3दा सांगितलं, नाहीतर ही अहिल्यादेवी फक्त एकदा सांगते. तर मॅडम तुम्हाला मागात पडेल. इकडे एका ठिकाणी गाडी थांबते. सगळे मस्त फिरत असतात, पण दिशा मात्र रोडवर गाडीजवळच थांबलेली असते. तेवढ्यात एक गाडी येते आणि तिला बघून थांबते. तिची मैत्री म्हणते हाय दिशा, अगं किती वर्षांनी भेटली. ॲक्च्युली मला तुझ्या एंगेजमेंटला यायचं होतं, पण मी फॉरेनला होते, येऊ शकले नाही. बाय द वे मी असं ऐकलं तू किर्लोस्करांची सून होते. वाव दिशा, ग्रेट. आणि ती दिशाच्या नवऱ्याबद्दल विचारते आणि म्हणते कुठे ते आलेत का? मला त्यांना भेटायची खूप इच्छा आहे. आता दिशा हात करते आणि समोर दाखवते. ती वाव कसला हँडसम आहे. ती पळत जाते आणि आदित्यला म्हणते हाय जिजू. आदित्य बोलायचा प्रयत्न करतो मी नाही, पण ती काय आदित्यला बोलू देत नाही आणि आदित्यविषयी भरभरून कौतुक करते आणि म्हणते जिजू प्लीज एक सेल्फी. प्रीतू म्हणतो अरे घ्या. तेवढ्यात दिशा डोक्याला हात लावते आणि पटकन पळत येते. प्रीतू म्हणतो वाव दिशा, तुझी मैत्रीण मस्त. रा तू पण उभी राहा. दिशा म्हणते प्रीतम. आदित्य पण बोलत असतो, पण प्रीतम मात्र दोघांनाही गप्प करतो. तो आदित्यला मध्ये उभा करतो आणि बाजूला दोघींना. आता फोटो काढल्यानंतर आदित्य म्हणतो दिशाचं लग्न माझ्याशी नाही, माझ्या छोट्या भावाशी. प्रीतमला दाखवत म्हणतो प्रीतमशी होणार आहे. आता तिच्या मैत्रिणीला खूप लाज वाटते. ती दिशा मी निघते. दिशा पण तिच्या मागे जाते. ती काय दिशा, कसला मुलगा पसंत केला? मला वाटलं होतं तुझं लग्न आदित्य किर्लोस्करांशी होणार आहे, तू याचीशी लग्न करते. ती आता दिशाला चिडवते आणि निघून जाते. दिशाला मनातून आता खूप राग येतो. आता सगळे तिथून निघतात. गाडीमध्ये दिशाला झोप येत असते. प्रीतू म्हणतो ओ मॅडम जरा नीट बसा. दिशा म्हणते अजून आलं नाही? अरे यार, मला मस्त शॉवर घ्यायचं आणि एसीमध्ये झोपायचं. आता गाडी एका हॉटेलच्या बाहेर थांबते. सगळे आतमध्ये जातात. रिसेप्शनिस्ट म्हणतो काय पाहिजे? गणी म्हणतो आम्हाला डाळ तांदूळ पाहिजे. तो ताओ इथं रूम्स मिळतात. प्रीतम हसून म्हणतो मग आम्हाला तेच पाहिजे. पण तो म्हणतो सगळ्या रूम फुल आहे, एक पण शिल्लक नाही. आदित्य म्हणतो प्रीतू तू बुक नव्हते केले का? प्रीतू म्हणतो ओ मी केले होते ना बुक, पण फक्त पेमेंट पेंडिंग दाखवत होतं. दिशा म्हणते अरे यार प्रीतू, तुला एवढं छोटंसं काम पण नाही जमलं. आता दिशा मात्र खूप तनतन करते. आता आदित्य हॉटेलवाल्याला खूप रिक्वेस्ट करतो. तो सॉरी सर, एक पण रूम शिल्लक नाही आहे. दिशा म्हणते मला शॉवर घ्यायचं होतं, एसीमध्ये झोपायचं होतं. प्रीतू म्हणतो जाऊ दे ना दादा, चल वाकरवाडीला. पण हॉटेलवाला म्हणतो कुठे म्हटला तुम्ही? वाकरवाडीला. प्लीज तिकडे जाऊ नका. आदित्य म्हणतो का? तो ताओ तिकडे खूप वाटमारी होते. दिशा म्हणते वाटमारी मीन्स? आदित्य म्हणतो दरोडेखोर हल्ला करतात. हॉटेलवाला सांगतात सर तुमच्यासोबत फॅमिली आहे, तिकडे रोड पण चांगला नाही आणि दरोडेखोर कायम हल्ला करतात आणि खून पण पाडतात. आता आदित्य पुन्हा त्याला रिक्वेस्ट करतो. तो सर मी काहीच करू शकत नाही, खरंच रूम शिल्लक नाही. पारू म्हणते प्रीतम सर 1 मिनिट आणि पुढे जाते आणि म्हणते दादा आता तुम्हीच सांगितलं ना तिकडे जायला खूप भीती आहे. आम्ही पण एवढ्या लांब आलो, आम्हाला पण माघारी जाता येणार नाही. प्लीज तुम्हीच काहीतरी व्यवस्था करा ना. तुम्ही असं समजा आम्ही तुमचे घरचेच माणसं आहे. तो असं म्हणता पाठीमागच्या दाराला एक जागा आहे, ती बघून घ्या. प्रीतू म्हणतो तुम्ही बघून घ्या, मी सामान घेऊन येतो. तो मागे घेऊन जातो. तो गोठा असतो. दिशा म्हणते ही जागा आहे. आता दिशा त्याच्यावरच ओरडायला लागते.
तो म्हणतो जे आहे ते आहे, पाहिजे तर पैसे देऊ नका. आता आदित्य हसायला लागतो. तेवढ्यात प्रीतू सामान घेऊन येतो आणि म्हणतो दादा, अरे रूम्स कुठे? आता मात्र सगळेच हसायला लागतात. प्रीतम म्हणतो अरे मी सिरियसली विचारतो. गणी म्हणतो प्रीतम सर, हीच ती रूम. आता मात्र दिशाचा संताप होतो. पारू म्हणते मी आवरते ना. आता पारू आवरत असते आणि सगळेच बसलेले असतात. तेवढ्यात लाईट जाते. पारू म्हणते अरे देवा, गणी जागेवरून हलू नका नाहीतर धडपडशील. गणी म्हणतो होय होय. आदित्य म्हणतो पारू तू पण जागेवर थांब, मी आलो. पारू म्हणते होय होय. आता कोणाला काही दिसत नसतं. आता आदित्य जात असतो आणि त्याचा पाय एका ठिकाणी अडकतो. तो पडतो ते पारूला घेऊन. आता पारू खाली असते आणि आदित्य तिच्यावर, आणि दोघं पण एकमेकांकडे बघत असतात. कसला तरी आवाज आला म्हणून सगळेच सावध होतात. पण पारू आणि आदित्य भान हरपतात आणि एकमेकाच्या प्रेमात रमून जातात. आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.